मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी पुढील काही दिवस चिंता आणि अडचणींना सामना करणारे ठरणार आहेत. कारण मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कर्जत स्थानकाच्या यार्ड पुनर्रचनेसाठी प्री नॉन इंटरलॉकिंग काम सुरू असतानाच मेगा ब्लॉकची मालिका जाहीर करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम नेरळ, कर्जत आणि खोपोली दरम्यानच्या लोकल ट्रेन सेवांवर होणार असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. म्हणूनच या कामासाठी आज 3 ऑक्टोबर पासून तर 4 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबर रोजी विशेष वाहतूक ब्लॉक लागू करण्यात आला आहे. तर आज 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:20 ते सायंकाळी 6 पर्यंत, 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:20 ते सायंकाळी 4:45 आणि 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:20 ते सायंकाळी 4:20 पर्यंत मेगा ब्लॉक असेल. हा ब्लॉक भीमपुरी स्थानकापासून कर्जत यार्डापर्यंत संपूर्ण मार्गावर लागू राहणार आहे. यामुळे नेरळ, कर्जत आणि कर्जत ते खोपोली दरम्यान अप व डाऊन लोकल सेवा उपलब्ध राहणार नाहीत. हजारो नोकरदार, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांसाठी हा काळ खूपच त्रासदायक ठरणार आहे. प्रवाशांनी आज 3 ऑक्टोबरला नेरळहून पुढे एसटी बस, खासगी टॅक्सी किंवा ऑटो रिक्षा यांसारख्या पर्यायी स्थानांचा अवलंब करण्याची दक्षता घ्यावी. मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की 5 ते 9 ऑक्टोबर दरम्यान लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक सामान्य राहील, पण या 3 दिवशी उपनगरीय सेवांवर पूर्ण बंदी राहणार आहे. यामुळे प्रवाशांना त्यांच्या दैनंदिन प्रवासाच्या योजना पुन्हा आखाव्या लागणार आहेत आणि नेरळ, कर्जत आणि खोपोली मार्गावर अचानक उभ्या राहिलेल्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांच्या दैनंदिन आयुष्यात मोठा प्रभाव पडणार असून मध्य रेल्वेने प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तर अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा न्यूज डॉट्सला. धन्यवाद.